आणि आता आपण न्यूज टॉप 9 मध्ये बघूयात महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या। मवियात काँग्रेस मोठा भाऊ, मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही, काँग्रेसच्या नितीन राऊतांचं वक्तव्य। तर मोठा पक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पडणार, नितीन राऊतांकडून भूमिका स्पष्ट। शिंदेंच्या नेतृत्वात लढल्यानं महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील, शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांच्याकडून विश्वास व्यक्त। तिकीट वाटपासंदर्भातील चर्चा सुरू, मात्र अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते माहिती नाही, मंत्री उदय सामंतांची माहिती। जेपी नड्डांची आज फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक, अमित शहानंतर जेपी नड्डा विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार, पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मुंबईतील प्रत्येक विधानसभेवर आता भाजपची तिहेरी नजर, विधानसभा अध्यक्ष, समन्वय आणि प्रभारी मतदारसंघाचा आढावा घेणार, सध्या मुंबई विभागाची अश्विनी वैष्णव यांच्यावर जबाबदारी। भाजप प्रभारी भूपेंद्र यादव मुंबईतील पक्ष कार्यालयात दाखल, विधानसभेच्या अनुषंगानं आढावा बैठक, आठवड्यातील 2 दिवस भूपेंद्र यादव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। एकनाथ खडसेंबाबत केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा, केंद्रातील वरिष्ठ जसे सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची दिल्लीत हायकमांडसोबत बैठक, विधानसभेच्या जागा वाटपाला इतर मुद्द्यांवर चर्चा करणार।